रूपासाई बँडचा विजय असो, रूपासाई बँडचा विजय असो. वी लव परेश दादा, वी लव परेश दादा. तर गाईज आता आपण फायनली बसलेत गाडीमध्ये. काका वगैरे सूरज दादा आहे माझ्यासोबत आणि मागे हर्षद दादा वगैरे आहे. तर आपण डायरेक्ट आता भेटू प्रवासामध्ये पुढे. हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. हा ब्लॉग आता कंटिन्यू असणार. आता प्रोग्राम आपले चालू झाले, सीझन चालू झाले आपली. आता आपला सेकंड शो आहे. पहिल्या शोला दादाची आजी वारली म्हणून त्याला लेट आला. तो तेरावाच दिवस होता म्हणून त्याला जमला नाही आला, म्हणून ब्लॉग नाही काढता आला. पण आजपासून ब्लॉग रेडी असणार. प्रत्येक शोला खूप एन्जॉय करा आपल्या कृपासाई बँडसाठी. आणि आज आपला दुसरा शो असणार आहे सफायला. असं हल्दीचा दुसरा शो. आता साऊंड सिस्टमचा शो आपल्या कधीच चालू झाले. 12 तारखेपासून शो चालू झालेत आपले खरं तर. पण आपला कृपासाई बँडचा पूर्ण शो दुसरा आहे, आजपासून चालू होणार आहे तो. आणि सूरज दादा तू काय बोलेल? बोल ना काहीतरी भाई. बस का भाई भाई फुल फॉर्म मध्ये आहे. भाई मोठीत जाऊन जाम कमवले. आता हे चालू. आता फक्त शो. काय फक्त शो. आता भाऊचे 2-2.5 लाख रुपये उत्पन्न झालं मोठी. तरी सुद्धा त्याला आवड आहे, मुलीची खूप आवड आहे त्याला. आता धंदा बंद केला, आता मुलीक चालू त्याचं. त्याने गाडी पण किती फुटली, एकदम टकाटक केली सकाळात सुरेश भाईने. वाटते फ्लॅट सारखं वाटते गाडीत बसल्याचं. चकाचक केली भाईने. तर गाईज फायनली आपली गाडी पोहोचली आहे मांडवामध्ये. आता मांडा बसणार आहे. हा बघा, हा दादा मला भरपूर शिवे देतो. भाऊने शो दिला. या दादाने आपल्याला शो दिलाय. या दादाने आपल्याला प्रोग्राम दिला आहे. बोल दादा दोन. मी काय बोलत लाजतो तो. काय लाजतोय बेटा, बोल. हे बघा असा स्टेज असणार. थोडा काम वगैरे करतील, तुम्हाला दाखवतो. जर आता सामान वगैरे आपल्या स्टेजवर राहील. आता आपण सामान वगैरे सगळं लोड करतोय. लोड म्हणजे सामान गाई जातात आपण खाली करतोय, स्टेजवर नेतोय सगळं सामान. तर दादा वगैरे सगळे आलेत. ओमदादा कसं सामान लावतो बघा. विचार एकटाच वावतो. हे बघा कसा वावतो. चुंबर वाकडा. चला घ्या. तर काय मला आम शिव पडत आहेत. तरी 4च जण आहेत. मी नेक्स्ट फेरी मी करतो. उचलून दे. लिंबू आणि थम्सअप. काल पिलेली ते आम्ही आज सर उतरायला लागले. इलेक्शनचे पैसे बुवाडचं पिली. पण केलेला मी दारू पिली. दादा भाई
लिंबूनी छोडकी काका काका आमचा थंडा वेगळा आहे तुम्हाला नाही चालणार थंडा घेता थंडा घेता कुठे ठेवलाय तू आणलंय कुठे इकडे आतमध्ये तो एक आणून आपला टेम्पो वगैरे सगळं खाली वगैरे झालाय. हा बघा हा आजचा स्टेज असेल आपला, हा असा फुल. आणि आपला सामान वगैरे सगळं खाली केलंय. आता सगळेजण बसलेत तिथे एका जागेवरती. आता फक्त जेवतील. आता सगळं सामान वगैरे खाली केलंय, थोडी गोष्टी वगैरे करतात. बघा तर गाईज आता सगळेजण जेवायला चाललेत. आता तुम्हाला दाखवलं मी सगळेजण जेवतात आणि सगळेजण माझ्याकडे बघत आहेत. बघा आपली पब्लिक सगळेजण आता जेवतील. जेवायला पब्लिक नाही. ब्लॉग काढायला एवढी लाज वाटते ना मला. काय रे हर्षद, जेवून घेऊ सगळेजण आहेत. नंतर भेटू पुढे पुढच्या शूटिंगला भेटू. आता जेवतात. हां हां सेपरेट आहे म्हणजे ग्रुप असायचं काय. आणि आता जेवू आपण. तर काही आता आपण जेवायला बसलेत सगळेजण. ए हर्षद ये बस. तर काही आज मेनू बघ काय आहे. मेनू आहे सर्व आहे, पण आता काकाने उपास आहे चिकन घेऊन ठेवलेला. काकानी आज उपवास आहे गुरुवार, तर चिकन घेऊन ठेवलेलं. त्याला माहितीच नव्हतं ना. आता गपचूप डाळ भात खातो. हा दादा आपला नवीन आलाय. तर काय आज सगळ्यांना जेवण वगैरे झालाय. तर आता सगळं आराम करतोय. थोड्या वेळ आराम करण्यानंतर आपण सगळं सामान वगैरे लावतील. तर बघा दुसरी टीम इकडे झोपली आहे, आराम करते. बघा कसे झोपलेत, पूर्ण थकलेत. तर गाईज आता आपण सामान वगैरे लावतोय सगळं झोपेतून वगैरे. सगळेजण उठलेत झोपेतून. तर आता सामान वगैरे सगळं लावतोय. हर्षद दादा, अनिकेत दादा, सगळं एक आपल्यासोबत हा दादा आलाय, जॉईन झालाय, नवीन आहे. सूरज दादा पण आला झोपेतून उठून. सगळं कामच चालू आहे. पसारा बघा किती. तर सामान लावतोय. सामान वगैरे लावून झाल्यानंतर कसा रेडी होतो सगळं तुम्हाला मी दाखवतो या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग बघत राहतो मी एंडपर्यंत. बघा तर भाई टोनिंग करत आहे सूरज दादा. काठी पाहिजे तुला, हे घे काठ्या. सगळे काम धंद्याला लागले आणि मी ब्लॉग काढतोय.
तर गाईज आपल्यासोबत अक्षय दादा आलेला आहे. अक्षय दादा आलेला आहे आपल्यासोबत. तर दादा नमस्कार मित्रांनो. हां तर बोल थोडं आपल्या ब्लॉगमध्ये. आज बऱ्याच वर्षानंतर ह्या ग्रुपला परत जॉईन झालो आहे आणि खूप आनंद होतो आहे की माझा जो पहिला ग्रुप मला परत मिळाला आणि खूप बरं वाटतंय. म्हणजे असं सांगतात ना की जुनं ते सोनं. हां तेच भारी. थँक्यू. परेश काकासोबत होता. परेश काकानी नवीन एक आपल्यासोबत अक्षय दादा आलाय. भरपूर स्टार्टिंगचा जुना होता तो. तर आपला सेटअप पण आता रेडी झालाय. फक्त मॉनिटर लावायचे आपले वगैरे सगळ्यांची झालेली आहे. तर आपला हा ड्रेस आहे. तर ड्रेसचं सगळं खवली वगैरे निघाले आहेत सगळ्यांची. तर दादानी पण सगळ्यांनी तयारी केली आहे. फक्त पायात बूट शूज नाहीत तर चप्पल आहे. 550 रुपये गेली चप्पल आता दिली. 550 रुपये मामाने घेऊन दिली चप्पल. हां बऱ्याच ठिकाणी चप्पल घेऊन दिले. तर कितीचे? 550 रुपयाला. एवढी महाग काय करणार 100 गेलो ना मामा म्हणतो घेऊ नको 500 वालीच घ्या. असं. हे बघ चप्पल बघा. चप्पल बघा नवीन चप्पल मामाने घेऊन दिली 550 रुपयाला. तर सगळेजण रेडी झालेत. आता आपला सेटअप पण रेडी झालाय. हे बघा फक्त मागची बॅक स्क्रीन चालू झाली पाहिजे. आज परेश काकाचा सूट बघा फुल ड्रेसिंग कडक. आणि आपण नवीन गिटार घेतलाय हा वाला. नवीन ॲड आहे आपल्यामध्ये ग्रुपमध्ये. काहीच आता साऊंड चेक होतोय आपला. तर परेश काका मिक्सर हँडल करतोय. तो एकटाच हँडल करतोय असं पण शो मध्ये. हे बघा साऊंड चेक होतोय आपला म्हणजे. दादा लाजतोय. दादा कोण लाजतोय. साऊंड चेक होत. पॅड वगैरे चेक करायला लागणार आता. ड्रम थाप कॉन्सेप्ट. तर गाईज आता सेटअप वगैरे झाला रेडी. आता फक्त इन्स्ट्रुमेंट चेक करायचं बाकी आहे. काठे मला पण नाही माहिती. खाटे काय काठेच नाही. मिळत ना. अरे मनीचा देणार आहे आता काठ्या. काहीच आपल्याकडे काठ्या पण कमी होते. तर आता मनी जेव्हा येईल तेव्हा देईल. तर काही आता आपल्या वाजवायला वगैरे चालू करतोय. सगळेजण आले येऊन वगैरे गेलेत. आता सगळेजण गाव वगैरे आता वाजवू डायरेक्ट आपण. भेटू पुढे एंडपर्यंत ब्लॉग बघा तुम्ही. बाय बाय.
श्रुती तुझ्यावर प्रेम झालाय. अक्षय काय बोलतोय? श्रुती तुझ्यावर प्रेम झालाय. अंकित दादा स्टेजवर यायचं. श्रुती तुझ्यावर प्रेम झालाय. लपून लपून मला ये ग बेटा. अक्षय दा ए बो रीना बोर बिकलाय. बघू प्यारी बता. ये बो रीना बोर बिकलाय. बघू प्यारी
बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना बाळासाहेब जन्म घ्या तर गाईज फायनली आपला प्रोग्राम वगैरे संपलेला आहे सफाळ्याला. तर आपण आता दादा त्यांना विचारू आपला प्रोग्राम सगळं कसं झाला काय झाला ते. दादा ते बोलतील आपल्याला. आता प्रोग्राम खूप भारी झाला. तुम्हाला हा ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही. तर आपण आता विचारू दादाला. दादा अक्षय दादा आज कसा प्रोग्राम झाला सगळा आपला? एक नंबर शो होता परिस्थिती. मजा तुम्हाला मजा आली की नाही? तर अजून कोणाला काय बोलायचं आहे आपल्या प्रोग्राम बद्दल? तर सगळ्यांना प्रोग्राम आपला आवडला आहे. सगळेजण बोलले. तर तुम्हाला पण ब्लॉग बघितला. मी सगळे इथे जमलेले आहेत अक्षयच्या हळदीसाठी. आणि परेश दादा म्हणजे कृपासाई यांनी एकदम एक नंबर परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामुळे फेमस बँड दाणूकर मंडळी लाजवाब आणि मेमोरेबल एकदम अफलातून परफॉर्मन्स. थँक्यू थँक्यू. तुमच्या सासरवाडीला पण हाच होता गेल्या वर्षी 2 वर्ष अगोदर. म्हणून तर तुम्ही मला जावई केला. हा बघा दादा बसलाय ब्लॉग मध्ये आला लाजतो दादा. 2 वर्षापूर्वी हा सेम परफॉर्मन्स माझ्या सासूरवाडीला झाला होता. त्याबद्दल पण धन्यवाद. पायाखाली जाईपर्यंत आणले होते. आणि आमचे भोग्या शेठ त्यांना जरा कॅमेरामध्ये घ्यावे. त्यांनी पण 2-3 हा दादा पण आपला ब्लॉग बघतोय. थँक्यू थँक्यू.